शकतात. पण घाबरायचं कारण नाही. अशी कोणती घटना आपल्या आजूबाजूला घडली तर 1930 काय 1930 या नंबरवरती तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. आणि हा स्कॅम जर इंटरनॅशनल असेल तर 1963 काय 1963 या नंबरवरती सुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. आणि त्याचबरोबर cybercrime@gov.in या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता. त्याचबरोबर प्रत्येकाकडे आता मोबाईल आहे, त्यामध्ये असतो चक्षु ऍप. त्या चक्षु ऍप वरती जाऊन सुद्धा तक्रार नोंदवू शकता. मंडळी SBI विविध माध्यमातून म्हणजे आकाशवाणी असू दे, टीव्ही ऍड, पोस्टर याद्वारे तर जनजागृती करतच आहे. यासोबत आज पथनाट्याद्वारे सुद्धा जनजागृती करत आहे. आणि मंडळी लक्षात ठेवा, डिजिटल अरेस्ट अशी कोणतीच संकल्पना आपल्या कायद्यात अस्तित्वात नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. सावधान इंडिया, सावधान, सावध रहा, सतर्क रहा. हॅलो मी बँकेत बोलते. हॅलो मी बँकेत बोलते. हॅलो, हा मी बँकेतून बोलते सर. आम्ही वावरातून बोलतोय. सर तुमचं कार्ड एक्सपायर झालं होतं, ते रिन्यू करण्यासाठी मी तुम्हाला फोन केलाय सर. हाय प्लीज बोलते वापरते. अरे रिन्यू हा खोटा फोन कॉल केलाय म्हणजे बँकेतून बोलते. तरी सापडले भावाने. आता याची मजाच घेतो. हॅलो मॅडम काय पाहिजे बोला. सर सर तुमची माहिती हवी होती सर. हा. सर मला तुमचं नाव सांगता का प्लीज. हा असा हाय की तुमच्या सिस्टीम मध्ये. सर तुमचं वय सांगता का. हाय की तुमच्या सिस्टीम मध्ये. सर तुमच्याकडे कार्ड असेल त्या कार्डवरती एक नंबर आहे ना, तो सांगा ना सर. ते बी आहे की तुमच्या सिस्टीम मध्ये. त्या कार्डच्या मागे CVV नंबर आहे, तो सांगता का प्लीज. चांगली बाय आहे. शिवी कशी द्यायची. शिवी एक काम करा मॅडम, तुम्ही मला भेटायला माझ्या घरी या. मग तुम्हाला शिवी नंबर देतो या. सर मी किती आता तुम्हाला एक मेसेज पाठवलाय. त्या मेसेजवरती एक OTP नंबर आलाय. तो OTP नंबर सांगता का सर. सांगतो ना. माधुरी आय लव्ह यू. नाही मग जुही चावला आय लव्ह यू. नाही नाही सर. असे नाही. मग एक काम करा ना मॅडम, तुम्ही मला भेटायला या. तुम्हाला OTP आटापी वाटापी काय काय पाहिजे ते देतो या. सर कसं आहे ना, तुमची माहिती जर तुम्ही मला आता सांगितली तर मी इथे अकाउंट मध्ये अपडेट करून टाकेन सर. सर सांगा ना सर प्लीज. अगं भवानी मी ऑलरेडी अपडेटेड आहे. SBI बँकेने मला ऑलरेडी अपडेट केलंय. तू एक काम कर, मला भेटायला ये. तुला अपडेटच करतो ये. शट अप. आय लव्ह यू. शट अप यू रास्कल. लव्ह यू. न्यावला म्हणजे पाहिलं का असा खोटा फोन करतात. म्हणतात तुमचा OTP द्या, आधार कार्ड नंबर द्या, पॅन कार्ड नंबर द्या. पण बँक असा कधी बी फोन करत नाही. आणि तुम्ही पण आपली पर्सनल माहिती कधी कोणाला शेअर करायची नाही. म्हणून सांगतो मंडळी सावध राहा, सतर्क राहा. तर मंडळी सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे. सोशल मीडियावरती कुणालाही आपली माहिती शेअर करू नका. अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करू नका. त्याशिवाय स्टॉक मार्केट संबंधित कोणत्याही लिंकवरती क्लिक करून कोणताही ग्रुप जॉईन करू नका, जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही. त्याचप्रमाणे कोणतीही ATK फाईल डाउनलोड करू नका. कोणालाही आपला OTP नंबर शेअर करू नका. माहित नसलेले कोणतेही ऍप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू नका. तर मंडळी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने हा उपक्रम राबवला होता. मी आशा करतो हे पथनाट्य तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर ते सगळ्यांना सांगा, जेणेकरून त्यांच्यामध्ये माहितीचा प्रसार होईल. तर आपलं एकच लक्ष आहे, सावधान इंडिया, सावधान, सावध रहा, सतर्क रहा. सायबर ठगों को रोकना होगा, तस्करी से रहना होगा, सावधानी से चलना होगा. हम है बैंकर, SBI बँकर. हम है बैंकर, SBI बँकर. तुम्ही मंडळी एवढ्या शांत चित्ताने आमचं हे पथनाट्य ऐकलं, त्यासाठी तुम्हा सगळ्या सुजाण नागरिकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. धन्यवाद मंडळी. थँक्यू सो मच.